नमस्कार, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण हिवाळा स्पेशल सोप्या पद्धतीने सुरती उंदियो ही भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत. सध्या हिवाळ्याचा सीझन चालू आहे आणि भाज्याही मार्केटमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे मी आज सुरती उंदियो ही भाजी अगदी सोप्या पद्धतीने इथे शेअर केली आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी पूर्णपणे पहा आणि मुख्य म्हणजे नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निशुल्क आहे. लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला आता सुरुवात करूया. प्रथम आपण सुरती उंदियो भाजी बनवण्यासाठी मसाला तयार करून घेऊया. इथे मी एक बाऊल घेतला आहे. त्यामध्ये सर्व जिन्नस घालायचे आहेत. आता आपण प्रथम खोवलेले ओले खोबरे अर्धी वाटी घेतले आहे, ते आपण ह्यामध्ये घालूया. त्यानंतर अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, तीही आपण ह्यामध्ये घालणार आहोत. त्यानंतर 1 चमचा आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचाही घालायचा आहे. तिखटाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. अर्धी वाटी दाण्याचा कूट, त्यानंतर 1 चमचा तीळ, 1 बारीक चिरलेला कांदा व 1 बारीक चिरलेला टोमॅटोही घालायचा आहे. त्यानंतर पावडर मसाल्यामध्ये 1 चमचा धणेपूड, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल तिखट व पाव चमचा हळद त्यामध्ये घालायची आहे. शिवाय चवीनुसार मीठही त्यामध्ये घालायचे आहे. त्यानंतर आता हे सर्व जिन्नस घातल्यावर आपल्याला 1 चमचा लिंबाचा रस ही घालायचा आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला हाताने किंवा चमच्याने अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे. आपण पाहू शकता उंदियोचा अगदी परफेक्ट असा मसाला तयार झाला आहे. तो आपण साधारणतः 5 मिनिटे मुरण्यास ठेवूया. आपल्याला हा मसाला भाज्यात भरून घ्यायचा आहे. त्यासाठी मी 4 छोटी वांगी स्वच्छ धुवून त्याला 4 चिरा देऊन घेतल्या आहेत. आता आपण त्यामध्ये मसाला अगदी अलगदतेने भरूया. अशा तऱ्हेने सर्व वांगी मसाल्याने भरून घेतल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी सुरती पापडी व पाव वाटी मटार मी इथे घेतले आहेत, ते आता आपण ह्या मसाल्यात घालूया आणि हातानेच सर्व जिन्नस एकजीव करून घेऊया. भाजीला पूर्णपणे मसाला कोट झाला पाहिजे. आता हे सर्व भाज्या आपण साधारणतः 10 मिनिटे मॅरिनेट करण्यास ठेवूया. आता भाज्या मॅरिनेट होईस्तोवर आपण केळी, बटाटे व गाजर तळून घेऊया. त्यासाठी मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे. त्यामध्ये तळण्यासाठी तेल तापत ठेवले आहे. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये कच्च्या केळ्याचे काप घालायचे आहेत. इथे मी 2 केळी सोलून अगदी त्याचे स्लाईस करून घेतले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार केळ्याचे काप करू शकता. आता आपल्याला हाय फ्लेमवर केळी व्यवस्थित तळून घ्यायची आहेत. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर आपण पाहू शकता केळी अगदी व्यवस्थित फ्राय झाली आहेत. आपल्याला इतपतच केळी फ्राय करून घ्यायची आहेत. आता ती आपण एका ताटात काढूया. पुन्हा त्याच पॅनमध्ये आपल्याला जाडसर चिरलेला बटाटा घालायचा आहे आणि व्यवस्थित तळून घ्यायचा आहे. आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि बटाटा व्यवस्थित तळून घ्यायचा आहे. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर आपण पाहू शकता बटाटाही अगदी व्यवस्थित तळला गेला आहे. तोही आपण एका ताटात काढून घेऊया. पुन्हा त्याच पॅनमध्ये आपल्याला एक जाडसर चिरलेले गाजर घालायचे आहे आणि तेही अगदी व्यवस्थित तळून घ्यायचे आहे. इथे मी ज्या भाज्या घेतल्या आहेत त्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. साधारणतः 1 मिनिटानंतर आपण पाहू शकता गाजरही व्यवस्थित तळले गेले आहे. तेही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. पुन्हा त्याच पॅनमध्ये मी अर्धे तेल बाजूला काढून घेतले आहे आणि फक्त 4 चमचे तेल ठेवले आहे. आता ह्यामध्ये पाव चमचा ओवा व 1 चमचा जिरे घालायचे आहे आणि व्यवस्थित फोडणी तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा त्यामध्ये 1 चमचा मोहरी व पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि फोडणी अगदी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये जी आपण मॅरिनेट करण्यास ठेवलेली भाज्या होत्या त्या आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत आणि मीडियम फ्लेमवर अगदी व्यवस्थित परतून घेणार आहोत. आता भाज्या व्यवस्थित तेलात परतून घेतल्यावर त्यामध्ये जी 4 वांगी आपण मसाल्याने भरून घेतली होती ती आता आपण ह्यामध्ये घालून अगदी हळूवारपणे
व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आता भाज्या व्यवस्थित 1 मिनिटभर परतून घेतल्यावर पॅनवर झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो ठेवून भाज्या अगदी अर्ध्या कच्च्या शिजवून घ्यायच्या आहेत। साधारणतः 2 मिनिटानंतर आपण पाहू शकता भाज्या अर्ध्या कच्च्या शिजल्या आहेत। आता ह्या स्टेजमध्ये आपण जे तळून घेतलेले बटाटे, गाजर व केळे ते आपण ह्यामध्ये घालणार आहोत आणि पुन्हा साधारणतः 1 ते 2 मिनिटे अगदी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। साधारणतः 2 मिनिटानंतर आपण पाहू शकता भाज्या मसाल्यात पूर्णपणे कोट झाल्या आहेत। आता ह्या स्टेजमध्ये त्यामध्ये 1 ग्लास गरम पाणी घालायचे आहे आणि त्यानंतर हलक्या हाताने आपल्याला ह्या भाज्या व्यवस्थित एकजीव करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर पॅनवर झाकण ठेवून भाज्या अगदी मऊसर होईस्तोवर गॅसची फ्लेम मीडियम ठेवून शिजवून घ्यायच्या आहेत। साधारणतः 3 ते 4 मिनिटानंतर आपण पाहू शकता भाजी पूर्णपणे शिजली आहे। आता त्यावर थोडीशी आपण कोथिंबीर पेरूया आणि सर्वात शेवटी 1 चमचा साखर घालायची आहे। साखर घातल्यामुळे चव बॅलन्स होते आणि भाजी फारच चविष्ट होते। आता आपण पुन्हा हलक्या हाताने भाजी मिक्स करून घ्यायची आहे आणि पुन्हा 1 मिनिटभर झाकण ठेवून वाफ येऊ द्यायची आहे, म्हणजे आपली सुरती उंधियो ही भाजी खाण्यास तयार होईल। साधारणतः 1 मिनिटानंतर आपण पाहू शकता सुरती उंधियो ही भाजी पूर्णपणे खाण्यास तयार झाली आहे। ती आता आपण सर्व करूया। अशा प्रकारे तयार झाली सुरती उंधियो। जास्त खटपट न करता ही चविष्ट आणि तितकीच स्वादिष्ट अशी भाजी तयार होते। ही भाजी पुरीबरोबर खाल्ली जाते। शिवाय अशा प्रकारे सर्व भाज्याही पोटात जातात। तुम्ही अशा प्रकारे सुरती उंधियो ही भाजी बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि मुख्य म्हणजे नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। पुन्हा भेटूया अशा चमचमीत रेसिपीसह। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।